2 दिवसापूर्वी माझ्यासोबत घडलेली एक घटना आणि त्यातून मला झालेलं रिअलायझेशन, ह्या गोष्टी मी आज तुम्हा लोकांसोबत शेअर करायला आली आहे. झालं असं की काहीतरी कारणाने मी म्हणजे टू व्हीलर घेऊन घराबाहेर पडले. गाडीला वेग भरपूर होता, डोक्यात अनेक विचार होते, वेळ गाठायची होती, त्यामुळे मी गाडी सुसाट वेगात चालवत होते. तेवढ्यात माझ्या समोरून एका टर्निंग वरून तेवढ्याच सुसाट वेगामध्ये, तेवढाच भरधाव एक सिमेंट मिक्सरचा ट्रक आला. कदाचित त्याचंही त्याच्या वेगावर नियंत्रण नव्हतं आणि टर्निंगमुळे देखील त्याचं त्याच्या ब्रेक्सवर पण नियंत्रण नव्हतं. आणि अशा वेळी आम्ही अचानक एकमेकांच्या नजरेला पडलो. त्यांनी ब्रेक मारला, मी ब्रेक मारला आणि समहाऊ तो ब्रेक लागला आम्हा दोघांचाही वेळीच. आणि अगदी अशा वेळी लागला की त्याच्या आणि माझ्या फ्रंट टायरमध्ये 2 पावलांचं अंतर होतं. 2 सेकंड जर का उशिरा ब्रेक लागला असता तर कदाचित माझी गाडी त्याच्या ट्रक खाली आली असती आणि मी हा व्हिडिओ बनवायला आज इथे राहिले नसते. अशा वेळी नॅचरली आपण खूप घाबरतो, तशी मी पण घाबरले. घाम फुटला होता, धडधड वाढली होती छातीत आणि समोर मृत्यू उभा दिसला. त्यामुळे खूप भीती वाटली. आणि त्याही सिच्युएशनमध्ये, त्याही परिस्थितीमध्ये मला 2 गोष्टी आठवल्या. एक म्हणजे माझे घरचे कुटुंबीय आणि दुसरं म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा पाढा माझ्या डोक्यात नकळत वाचला गेल्या, ज्या गोष्टी आतापर्यंत मी करायचा फक्त विचार केला होता, मात्र मी त्या गोष्टी करू शकले नव्हते, काही कुठल्याही कारणाने असेल तर. आणि पश्चाताप झाला की अरे आज आपण जातोय आणि आपण हे सगळं आपलं करायचं राहिलं. जात नव्हती पण घाबरली खूप होती आणि असं वाटलं होतं की आता सगळं गेल्यात जमाय. वाचली परमेश्वराच्या कृपेने. मात्र हे नक्की कळलं की आयुष्यात 2च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आपले कुटुंबीय आणि दुसरं म्हणजे आपल्याला हवं तसं आयुष्य जगून घेणं. कारण जर का आपण आपल्याला हवं तसं आयुष्य जगलो नाही, आपल्याला हवं ते केलं नाही, तर आपला जो शेवटचा क्षण आहे हा आनंदी होणार नाहीये, हे मला त्या दिवशी लक्षात आलं. त्याच्यामुळे रिअलायझेशन हे होतं की जर का आनंदाने मरायचं असेल आणि मरताना पश्चाताप नको असेल तर त्या सगळ्या गोष्टी मला करायच्या आहेत ज्या मी आतापर्यंत करायचा फक्त विचार केला होता. तर लकीली नवीन वर्ष 1 महिन्यामध्ये येणार आहे, त्यामुळे मी नवीन वर्षाचं ते एक ठरवलंय की यावर्षी आपण करून घ्यायचं, कारण कुठला क्षण शेवटचा असेल काहीच सांगता येत नाही आणि मरताना रिग्रेट नकोय. तर हे रिअलायझेशन होतं. आणि ऑफकोर्स गाडीच्या वेगावर नियंत्रण हवं हेही मला कळलं. सो ते एक तिसरं. पण ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्याच्यामुळे आय होप तुम्हाला पण याच्यातून तुम्ही रिलेट कराल आणि तुम्ही पण माझ्या अनुभवातून कदाचित शिकाल आणि हवं तसं आनंदाने जगायला जे हवंय ते करायला सुरुवात कराल आणि भरभरून आयुष्य जगून घ्याल. तर टेक केअर ऑफ युअरसेल्फ आणि बाय बाय.